तुम्ही सगळ्यांनी माझ्या भरपूर साऱ्या व्हिडिओज खाली डाएट 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 सांगा असे सारे प्रश्न विचारले। तर मी डाएट आणि एक्सरसाइज माझ्याकडनं होत नाही, पण मी या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्यासोबत शेअर करते बस त्या फॉलो करते आणि कमीत कमी आणि न साखर खाण्याचा मी प्रयत्न करते। तर माझं डाएट कसं आहे, सिंपल सॉर्टेड, आणि त्यामुळे माझं वजन कसं कमी होते, भलेही वेगवान पद्धतीने होत नाहीये पण माझं वजन आणि इंचेस लॉस नक्कीच होत आहेत। फक्त मी माझ्या खाण्यामध्ये थोडासा बदल केलाय आणि विशेष म्हणजे साखर कमी केलेली आहे। चहा माझा काही बंद होत नाही, पण मी एक टाइमचा चहा, आणि जर चहा प्यायचाच असेल तर मी बिन साखरेचा किंवा अगदी चिमूटभर साखर टाकून असा चहा, गुळ वगैरे काहीच मी घेत नाही। आता सुरुवात कशी करायची ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते, कसं डाएट करायचं ते सांगते। आता आपल्याला वजन कमी करायचं असेल तर सगळा मनाचा खेळ आहे। आपलं मन घट्ट असेल तर आपण इझिली 2 टाइम एक्सरसाइज ही करतो किंवा वॉकिंग ही करतो आणि डाएट एक्सरसाइज फॉलो ही करतो। पण हे मन जे आहे ते एकत्रित येण्यासाठी भरपूर महिने किंवा वर्ष लागतात। माझ्याही सोबत असंच होत होतं, म्हणून मी स्टार्ट केलं वेट लॉस पावडर पासनं। तर ही वेट लॉस पावडर मी सकाळी उठल्याबरोबर घेते, म्हणजे ब्रश न करता आपल्याला ही वेट लॉस पावडर घ्यायची। आता ही कशी घ्यायची, ही कशी बनवायची याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलाय, खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देते आहे। आता उन्हाळा सुरू आहे त्यामुळे थोडेसे चेंजेस आपल्याला वेट लॉस पावडर मध्ये करावे लागतात, ते सुद्धा मी त्या व्हिडिओ मध्ये सांगितले आहे। त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर एकतर वेट लॉस पावडर घ्या। आता तुम्ही सुद्धा माझ्यासारखे असाल की तुम्हाला चहा बिलकुलच घ्यावाच लागतो, नाही तर डोकं दुखतं, तर अशा वेळेस चहा मधली जी काही साखर आहे ती कमी कमी करत जायचं, दुधाचं प्रमाण कमी करायचं। ब्रेकफास्टला मी आता उन्हाळा आहे त्यामुळे वॉटरमेलनच घेत आहे। तुम्ही कोणतंही फ्रूट घेऊ शकता किंवा मोड आलेले कडधान्य घेऊ शकता, कधी उपमा पोहे हे सुद्धा चालतं, फक्त प्रमाण कमी करायचं। नंतर येतो लंच। आता लंच मध्ये तुम्हाला भाकरी आवडत असेल तर अवश्य भाकरी घ्या असंच मी म्हणेल। भाकरी नसेल आवडत आणि तुम्ही 3 पोळ्या खात असाल तर 3 पोळ्यावरून 2.5 पोळ्यावर यायचं, 2.5 पोळ्यावरून 2 पोळ्यावर यायचं, आणि 2 पोळ्यावरून 1.5 पोळ्या किंवा फक्त 2 पोळ्यावरती राहिला तरी चालेल। आणि जमेल तेवढं बारीक बारीक घास चावत राहायचा, जेणेकरून अर्धा ते 1 तास तुमच्या जेवणाला लागला तरीही चालेल, पण मात्र तुमच्या प्रत्येक घासासोबत जे आहे ती तुमची लाळ ही त्या घासासोबत मिक्स व्हायला पाहिजे, हेच त्याच्या मागचं कारण आहे। जेवढं जास्त तुम्ही बारीक चावाल तेवढं पटकन तुमचं डायजेशन प्रॉपर होईल, पटकन डायजेस्ट होईल आणि मेटाबॉलिझम सुद्धा बूस्ट होईल। आणि बारीक आणि चावल्यामुळे आणि जास्त वेळ तो घास चावल्यामुळे आपल्या मेंदूला सुद्धा सिग्नल जातो की आता पोट भरलेलं आहे, त्यामुळे फास्ट खाल्ल्यामुळे जास्तही खाल्ल्या जातं, आपल्या मेंदूलाही समजत नाही की आपण जेवलोय की नाही। त्यामुळे तुम्ही पोळी घेऊ शकता। आता मी हप्त्यामधनं 4 ते 5 दिवस माझी भाकरीच राहते, पण कोणती तरी अशी भाजी असते की त्यामध्ये पोळी चांगली लागते, त्यामुळे कधी पोळी सुद्धा खाते। तर लंच मध्ये तुम्ही ज्वारीची भाकरी घेऊ शकता। ज्वारीच्या भाकरी सोबत तुम्ही दळण जेव्हा दळून आणता तेव्हा त्यासोबत तुम्ही रागी सुद्धा टाकू शकता। तुम्ही हे टोटली तुमच्यावरती आहे। आता बघा, कधी कधी पुरणपोळ्या बिट्ट्या हे खाणं होतं, बिनधास्त खा, सणवार आले की खाणं होतं, लग्न कार्याचे दिवस आहे त्यामुळे खाणं होतच। तर असंही सणवारामध्ये मी पुरणपोळ्या वगैरे केलं तर मी खाते। त्या दिवशी आता जर तुम्ही 3 पुरणपोळ्या खात असाल तर 2 पुरणपोळ्यावरती या, 2 खात असाल तर 1.5 वर या, 1 वरती या। आता लंच झाल्यानंतर दिवसभर तुम्हाला हप्त्यामधून 3दा, डाएट सांगते म्हणून सांगते, हप्त्यामधून 3दा आपल्याला डिटॉक्स वॉटर घ्यायचंय। डिटॉक्स वॉटरचे भरपूर व्हिडिओज तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत, त्यामधलं हे डिटॉक्स वॉटर तुम्हाला कंपल्सरी हप्त्यातून 1दा घ्यायचंय। ज्याच्यामध्ये ओली हळद तुमच्याकडे नसेल तर हळदीची पावडर टाकून हे घ्यायचंय, कारण यामुळे आपल्या शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते। कॅन्सर सारखे जे काही बिमाऱ्या आहेत त्या सुद्धा कमी होण्यास मदत होते, म्हणजे होतच नाही, कारण हळद एवढी पॉवरफुल आहे, त्यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज असतात। त्यामुळे हे तुम्ही 2 लिटर बनवा, 1 लिटर बनवा, पण हे बनवायचे। आणि तुम्हाला तुमच्या एज म्हणजे एज तर सोडा, तुमचं जेवढं काही वजन आहे त्यानुसार तुम्हाला 20 किलोला 1 लिटर पाणी, ह्या हिशोबाने जर तुम्ही 1 लिटर हे पाणी केलं असेल तर 3 लिटर जे पाणी आहे ते तुम्हाला साधं पाणी प्यायचंय। पण आता उन्हाळा आहे त्यामुळे तुम्ही हे जर पाणी बनवलं असेल तर त्यामध्ये सब्जा सीड्स नक्की टाका, पण किडनी स्टोन किंवा मग तुम्हाला गॉल ब्लॅडर स्टोन असेल तर हे टाकू नका, यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो।
तर हे तुम्हाला आवर्जून घ्यायचंय. उन्हाळा आहे त्यामुळे तहान वारंवार लागते, त्यामुळे वॉटर इनटेक कम्प्लीट करायचं नक्की लक्षात घ्या. कधीही वेट लॉस करत असताना सुरुवात कशापासून करायची, तर पोर्शन कमी कमी करत जायचा, साखर कमी कमी करत जायची आणि हे कमी कमी करत असताना आपला वॉटर इनटेक वाढवत वाढवत जायचा. असं करत करत 3 ते 4 लिटर पाणी आपल्याला प्यायचंय. उन्हाळ्यामध्ये तुम्ही डाएट एक्सरसाइज न करता वजन कमी करू शकता, ते फक्त पाणी आणि त्या पाणी पिल्यामुळे. एवढं जबरदस्त असतं पाणी. जर आपण जेवढं जास्त पिऊ तेवढे आपल्या शरीरातील सगळे टॉक्झिन्स बाहेर पडतात. तुमचं आता वजन किती आहे आणि तुम्हाला किती किलो वजन कमी करायचंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्यासोबत ही वेट लॉसची जर्नी नक्की एन्जॉय करा. चला आता लंच झाला, आता डिनर मध्ये काय घ्यायचं. तर डिनर मध्ये तुम्ही कोणतीही मुगाची डाळ असेल किंवा उडदाची डाळ असेल तिचा सूप घेऊ शकता. राजमा भिजवून ठेवून फक्त राजम्याची भेळ बनवू शकता किंवा मग तुम्ही ओट्स असेल ओट्स घेऊ शकता किंवा कोणत्याही डाळीचा प्रकार. हा डाळ केली घरच्यांसाठी की ती कमी तिखट बनवायची, कमी तेल टाकून बनवायची आणि ती खायची. आणि भाकरी सोबत ही की नाचणी आहे ही सुद्धा दळून आणायची, जेणेकरून चव सुद्धा वाढते आणि तुम्हाला भरपूर असं कॅल्शियम या नाचणीमधून सुद्धा मिळतं. हे तुम्हाला समजलं असेल. आता येतो स्नॅकचा टाइम. डिनरच्या आधी आपण स्नॅक मध्ये मी आता वॉटरमेलन घेते, मला खूप आवडते त्यामुळे त्याचा आवर्जून वापर करते. तुम्ही फुटाणे घेऊ शकता किंवा मखाना घेऊ शकता किंवा कोणतंही फ्रूट घेऊ शकता. आता आलोय आपण डिनर मध्ये. डिनर मध्ये तुम्ही एक भाकर खात असाल तर भाकरचं सुद्धा अर्धी अर्धी करत जायचंय. म्हणजे एक भाकरीहून तुम्हाला अर्ध्या भाकरीवर यायचं आणि 2 पोळीवरून तुम्हाला 1 पोळीवर यायचं. जेवढं तुम्ही लंच खाताय त्याच्या हाफ तुम्हाला डिनर घ्यायचंय. किंवा याच्याऐवजी तुम्ही ओट्स खा किंवा मग नाचणीचं काही पेज बनवू शकता किंवा मग जे गहू बारीक असे दळून आणतो आपण त्याची खिचडी बनवू शकता किंवा सरळ शॉर्ट सूप घेऊ शकता. डिनर हळूहळू कमी करत जायचं आणि सरळ लिक्विड वरती यायचं किंवा मी तुमच्यासोबत प्रोटीन पावडर शेअर केली त्याचा वापर तुम्ही करू शकता. या पद्धतीने तुम्ही भाकर जी आहे ती अर्धी अर्धी करत जावा. तुम्हाला बरोबर पद्धतीने चुरून खा. भाकर पोळी खात असाल तर चुरून खा, भाजी जास्त घ्या किंवा मग ओट्स करा. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही घेऊ शकता. चुरून जर तुम्ही खाल्लं ना तर तुम्ही बघणार पोट लवकर भरतं, कमी याच्यात जास्त आणि सगळ्यात महत्वाचं भाजी जास्त घेतल्यामुळे आपण व्यवस्थितरित्या पोट भरल्यामुळे आपल्याला सॅटिस्फाईड सुद्धा वाटतं. 3 ते 4 लिटर पाणी प्यायचं आहे. एकदा 1 लिटरची बॉटल घेऊन 4 वेळेस भरून ते प्यायचंय. आता जेवण झालंय आपलं, सगळं झालंय. आता झोपायला जायचंय. झोपायच्या अर्धा तास अगोदर तुम्हाला पुन्हा वेट लॉस पावडर घ्यायची. या पद्धतीने डाएट फॉलो करा. वॉटर इनटेक बरोबर घ्या. कडधान्य घ्या ब्रेकफास्टला किंवा फ्रुट्स घ्या आणि त्यासोबतच तुम्ही भाकरी इन्क्लूड करा किंवा पोळी खात असाल तर पोळी 2 खात असाल तर 1 वर या, 3 खात असाल वर 2 वर या. अशा पद्धतीने करा. वेट लॉस नाही झालं तर काय सांगू, तुम्ही अनसबस्क्राईब केलं तरीही चालेल. शुगर कट डाऊन करा. एवढंही करून आणि जर वॉकिंग जमत असेल तर करा बिंदास. खूप जबरदस्त रिझल्ट येईल. नक्की फॉलो करा.